नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। राजू पाटलांचा नातेवाईक असल्याचे भासवून आणि वृद्धाला लाखोंचा गंडा घालणारा भामटा पोलिसांच्या अटकेत। मनसे आमदार राजू पाटील यांचा नातेवाईक असल्याचे सांगून भामट्याने एका वृद्ध व्यक्तीला लाखोंचा गंडा घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। डोंबिवली पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत भामट्याला गजाआड केले आहे। भामट्याने वृद्धाला बोलण्यात अडकवून अत्यंत सफाईने गंडा घातला होता। डोंबिवली पश्चिमेतील सेवानिवृत्त गणेश कुबल हे महात्मा फुले रस्त्यावरील बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते। पैसे काढल्यानंतर ते गुप्ते रस्त्यावर खरेदीसाठी गेले आणि गोपी मॉल भागातील रस्त्याने पायी घरी चालले असताना तेवढ्यात त्यांना एका इस्माने हाक मारून थांबवले आणि अनोळखी इस्माने मला ओळखले का, मी आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे, आपण एका बैठकीत भेटलो होतो असे बोलून कुबल यांच्याशी इस्माने लगट केली। आपण तुम्हाला ओळखूनही तुम्ही मला ओळखत नाहीत याचे आश्चर्य वाटते असे बोलून इस्माने कुबल यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना भुरळ घालून त्यांच्या खिशातील 8,000 रुपये रोख गळ्यातील सोनसाखळीवर सफाईने डल्ला मारला आणि पसार झाला। आपण फसलो आहे हे समजताच कुबल यांनी विष्णुनगर पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली। पोलिसांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली आणि त्याचा तात्काळ शोध सुरू केला। नंतर नवी मुंबईतून त्या आरोपीला अटक केली आहे। विजय दत्ताराम तांबे, वय वर्ष 55, राहणार शेलारगाव भिवंडी असे आरोपीचे नाव आहे। तर त्याच्या विरोधात मुंबई परिसरात 50हून अधिक गुन्हे दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।